मारू षटकार तुमचा तुम्ही मॅच करून येता आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास 40+40+ मास्टर 40+40+ मास्टर 40+40+ मास्टर 40+40+. 40+40+ मास्टर 40+40+. 40+40+ मास्टर 40+40+. मास्टर 40+. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये मी सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. दमन स्पर्धा 2024 चा हायलाइट चौथा दिवस यशस्वीरित्या संपन्नतेच्या वाटेवर 12 चेंडूंमध्ये 52 धावांची वेगवान खेळी सादर केली होती. नॉट आउट मुकेश नांदुरकर याने जय हनुमान टेंबवली संघाचा. त्यानंतर आज अनोखा विक्रम प्रस्थापित झाला. 15 चेंडूंमध्ये नाबाद 52 धावांची खेळी सादर केली. करिअर मधील सर्वोत्कृष्ट खेळ राहिला वीर तानाजी दापोडे संघाचा देवानंद पाटील. हाय स्कोर जर कुठल्या संघाने उभारलेला असेल तर वीर तानाजी दापोडे 83 धावा. पार्टनरशिपचा एक अनोखा विक्रम दमन स्पर्धा 2024 मध्ये आपल्याला बघायला मिळाला. देवानंद पाटील आणि मंगेश वीर तानाजी दापोडे या संघाचे हे दोन सलामीवीर याने 83 धावा कुठून काढल्या. सलगच्या 5 चेंडूंवर 5 विकेट घेण्याचा विक्रम दमन स्पर्धा 2024 मध्ये सुरेशच्या नावावर आहे. जय हनुमान टेंबवली या संघात आहे. काही हायलाइट दमन स्पर्धा 2024 या स्पर्धेचा आपण पाहतोय. 58 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर. धनाजी आणि अविनाश पहिले षटक घेऊन त्या पॉवर प्लेचा सत्यवान. जवळजवळ 15च्या सरासरी धावा ह्या जमा कराव्या लागतील प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर. सत्यवान तयार होते बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू कट केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू अतिशय वेगाने चालले सीमारेषेकडे पण फुटने पायाने चेंडू लाडवला. 2 धावा पूर्ण करते धनाजी. 2 धावसंख्येनिशी कातं कोलते. धावसंख्येला सुरुवात केली आहे. सत्यवान पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर. सामना प्रेक्षकांच्या माहिती करता गावदेवी पूर्णा आणि स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली या दोन संघांमधील विद्यमान सामना पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला धनाजी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. चेंडू निर्धाव. अतिशय अप्रतिम चेंडू होता. फलंदाजाला पूर्णपणे चकित केले आहे. धावा धावपलकावर कायम 2. पुन्हा एकदा सत्यवान तयार होते बॉलिंग मार्कवर. व्हीआयपी डाईज एंडच्या टोकाकडून. इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक दक्ष अमोलने मिस्टेक केली. कॅच ड्रॉप. धनाजीला जीवनदान दिलेला आहे. 2 धावा पूर्ण. धनाजी एक विस्फोटक फलंदाज आहे. झंझावती बॅटर आहे. गावदेवी पूर्ण या संघाचा त्याला निश्चितच जीवनदान मिळालेले आहे. धावसंख्या वाढते. धावपलकावर 4. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचे षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा सत्यवान तयार होते बॉलिंग मार्कवर. संधी होती हो. 2 षटक झेपावले होते झेल घेण्यासाठी. कॉलिंग खूप महत्वाची असते झेल घेण्यासाठी. फुलटॉस चेंडू होता. समाचार घेता आलेला नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डावी एसटी सोडून जाणार आहे चेंडू. 1 धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या पुढे जाणार 5 अंकावर. दोन्ही संघांनी भरीव कामगिरी केलेली आहे. अविश्वसनीय खेळ दोघांचा बघायला मिळाला या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा सत्यवान. चेंडूला मात्र रूम बनवून फटका केलेला. चांगला फटका. दर्जेदार शॉट. षटकार. जीवनदान दिलं धनाजीला आणि त्याच्या बॅट मधून एक झंझावाती षटकार आपण बघितला. षटकाराच्या साह्याने धावसंख्या वाढते. धावपलकावर 11. कदाचित झेल सुटलाय की सामना सुटलाय येणारी कालवेलच सांगेल. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. स्विंग केलाय चेंडूला.
क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर षटकार. वन मोर बिग हिट. झपाट्याने वाढते धावपलकर 17. पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कवर सत्यवान. पुन्हा एकदा बॅटच्या स्टिकरवर चेंडू लागलेला आहे. झेल सुटला. हो हो हो. सो ब्युटिफुल लुकिंग लाईक अ वाव. एकाने सोडला, दुसऱ्याने पकडण्याचा प्रयत्न केला आणि कॅच ड्रॉप. पंचांचा इशारा आहे षटक समाप्तीचा. अशा प्रकारे धावसंख्या धावपलकर 19. टीट फोर टॅट जशास तसं उत्तर दिलं जात आहे. गावदेवी पूर्ण संघाकडून जी सुरुवात हवी होती ती सुरुवात धनाजी आणि अविनाश आपल्या संघाला करून देताना एकोणचाळीस धावांची आवश्यकता. त्याला स्पीडअप करायचं, जास्त वेळ घ्यायचा नाही. 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. 13च्या सरासरी धावा जोडाव्या लागतील. चालू सामन्यातील विजेता संघ आणि जयदुर्गा टेमगरपाडा असा अंतिम सामना आजच्या चौथ्या दिवसामधला शेवटचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. नॉन पॉवर प्लेच्या षटकांना आता सुरुवात होईल. जीवनदान धनाजीला दिला, पण त्याची बॅट आता मैदानाच्या आतमध्ये आग ओकताना जबरदस्त धुवाधार तो फलंदाजी करते. 2 षटकार लगावलेले आहेत. वैयक्तिक खेळतोय 18 धावांवर. तुफानी फलंदाजी त्याची बघायला मिळते. गोपाल दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर ज्याने धावांचा पाऊस पडला या सामन्यामध्ये बॅटिंग करताना. कट करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. एक अवांतर धाव धावपलकर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या वाढते. 20 बिनबाद 20. पुन्हा एकदा गोपाल. मिस टाइम फटका. चेंडू बराच काल हवेमध्ये आहे. सेफ लँड झाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा सहज पूर्ण करते अविनाश. धावसंख्या वाढते 22. 22 विदाउट लॉस, नन फॉर 22. बिना कोई विकेट कोई 22 रन, बिनबाद 22 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. पुन्हा एकदा गोपाल सज्ज होईल. बॉलिंग मार्कवर सामोर जाईल बॅटर अविनाश. चांगला खेळ सादर करताना समान संधी आहे दोन्ही संघांना सामना जिंकण्याची, कारण दोन्ही संघांनी खूप कमालीचं प्रदर्शन केलेलं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. मिस टाइम फटका बिहाइंड द विकेट. एस्टनच्या मागे चांगला झेल. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज होते बाद. ब्रेक थ्रू मिळून देते गोपाल आपल्या संघाला. एस्टनच्या मागे अप्रतिम झेल टिपला. एसटी रक्षकाने कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. बॅटच्या टोवर चेंडू लागला आणि एसटी रक्षक अगदी दक्ष होता. कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. न्यू बॅटर बजरंग मैदानाच्या आतमध्ये जाते. क्रमांक 3 वर खेळण्यासाठी अविनाशने फक्त 2 धावांचं योगदान दिलं. धनाजी अजूनही खेळपट्टीवर तळ ठोकून आहे. 58 धावांचे भलं मोठं लक्ष्य पार करावं लागेल गावदेवी पूर्ण संघाला सामना जिंकण्यासाठी. चांगली रंगत, चांगली टक्कर धुमस चक्री या 2 संघांमध्ये बघायला मिळते. पुन्हा एकदा गोपाल सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. पॉवरफुल होईल का? क्षेत्ररक्षक दक्ष. वेल जज कॅच. अजून एक बॅटर बाद होतोय. भोपळाईने बोलता बजरंग बाद.
काय झेल टिपला सत्यवान याने स्क्वेअर लेग सीमारेषेवर आपलातून झेल. दुसरा फलंदाज बॅक टू बॅक बाद होताना पाहतोय गावदेवी पूर्ण या संघाचा. विकेटच्या हॅट्रिक वर येतोय गोलंदाज गोपाल. न्यू बॅटर जितेश मैदानाच्या आतमध्ये जाताना. बजरंगने खूप निराश केले संघाला. खर तर बजरंग याला या स्पर्धेमध्ये फारसा काही योगदान देता आलेलं नाही संघासाठी. क्षेत्ररक्षण त्याचं लाजवाब राहिलं. मात्र गोपाल चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. या स्पर्धेवर नजर टाकली तर गोपाल वन मॅन अँकर रोलचा इथे रोल अदा करत असताना, कारण फलंदाजी असो की गोलंदाजी या स्पर्धेमध्ये त्यांनी छाप सोडलेली आहे. दमण नगरीमध्ये 15 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. शेवटच्या मोमेंट्सला हलक्या त्याने टॅप केलेला चेंडू लाईन फ्रंट ऑफ स्क्वेअर विकेट खेळला होता. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण करतोय जितेश. सेन्सिबल क्रिकेट क्लेवर क्रिकेट बघायला मिळते. धावसंख्या वाढते धावफलकावर 24. जितेशला ठाऊक आहे की आपले विकेट फटाफट चाललेले आहेत. त्या अनुषंगाने गॅप मध्ये चेंडूला फक्त हलक्या त्याने टॅप केला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि धावसंख्या आता वाढते धावफलकावर 24. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. डाईव्ह मारली होती तिथे चेंडूला अडवण्यासाठी. दुसरी धाव पूर्ण करतोय जितेश. 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षक श्याम याने. जबरदस्त क्षेत्ररक्षण, कारण दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा सामना या स्पर्धेमधील बाद फेरीचा सामना. गावदेवी पूर्ण आणि स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली या 2 संघांमध्ये टक्कर. 13 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. ऑबिस्टोस चेंडूला फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अजून एक फलंदाज बाद होतोय गावदेवी पूर्ण संघाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर 27. 12 चेंडू आणि विजयासाठी आता धावांची आवश्यकता 31 धावांची आवश्यकता. दीपक तिसऱ्या षटकासाठी सज्ज होते. बॉलिंग मार्कवर न्यू बॅटर खेळपट्टीवर दाखल झालेला आहे. परेश संघाचा संघनायक सर सेनापती. आता इथून जबाबदारी त्याला स्वीकारावी लागेल. कॅप्टन पदाला साजेसा खेळ करून दाखवावा लागेल. संघ खूप अडचणीमध्ये आहे. मुश्किल कंडिशन. 12 चेंडू 31 धावा. दीपक तयार बॉलिंग मार्कवर. शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्या चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. चेंडू थर्ड मॅनला गेला. क्षेत्ररक्षक दक्ष होता. 38 सर्कल मध्ये मिळेल फक्त परेशला 1च धाव. 11 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा ह्या बनवाव्या लागतील गावदेवी पूर्ण या संघाला विजय मिळवण्यासाठी. बघा, आपण सामन्याकडे जर नजर टाकली तर थोडासा सामना झुकताना दिसतो, तो म्हणजे ताडाली या संघाकडे. हे आपण प्रेक्षक पाहू शकता. दमण नगरीमध्ये अगदी मॅचचा आनंद घेत असताना आयो सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है. दीपक तयार होते बॉलिंग मार्कवर. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. जम्पिंग फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक अवांतर धाव जोडली राहील. धावसंख्या वाढते 29. 11 गेंदों
में अभी भी 29 रन बनाने यहाँ पर धनाजी को ज्यादा से ज्यादा स्ट्राइक यहाँ पर रखनी होगी अगर इस मैच को जीतना है तो। और इसके अगेंस्ट अगर हम यहाँ पर सोचे तो धनाजी का विकेट यहाँ पर महत्वपूर्ण होगा तालाली टीम के लिए। और इस प्रकार फिर से एक बार जोर से मारने का प्रयास था लेकिन बैट पे अच्छी तरह आई नहीं। रन संख्या यहां पर रुकी हुई 33 रन। अभी भी बहुत सारे रन चाहिए यहां से। इसे एक बार कारपेट के सहारे ढकेल दिया है धनाजी ने। 2 रन तो यहां पर जरूर मिलेंगे लेकिन देखना पड़ेगा वहां पर। मेरे ख्याल से वहां पर पहली बेल्स ऑफ हुई थी। 2 रन यहाँ पर आसानी से पूरे करते हुए दोनों बल्लेबाज धनाजी और परेश। इस 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 35 रन 35 रन। अभी भी 23 रनों की जरूरत है। 23 धावों की आवश्यकता है अभी नहीं। फिर से एक बार गेंदबाज मुड़ते हुए चला अजूनही एक मॅच खेळवायची आहे. चला घाई करायची आहे. बघा तुम्हाला वारंवार तोच पुकार दिला जातोय. स्पीडअप करा. तालाली टीम चला स्पीडअप करायचंय. कुठल्या प्रकारचा वेळ विलंब लावू नका. 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. अतिशय अशक्य प्रयास आव्हान. अंतिम षटकासाठी गोलंदाज सज्ज होईल. बॉलिंग मार्कवर महेश. धनाजी अजूनही खेळपट्टीवर तळ ठोकून आहे. अंतिम षटक. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. धनाजी मात्र खूप चांगली फलंदाजी करते. आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाईल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि चेंडू मात्र बघूया पूल केलेला आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण योगेश द्वारा.
एक धाव पूर्ण करते, एकापेक्षा काही अधिक नाही. 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता. परेशकडे देखील चांगली क्षमता आहे, कॅप्टन आहे तो संघाचा. 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर महेश. पंचवीस धावांवर खेळतोय धनाजी. 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता. शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्याने चेंडूला टॅप केले, एक धाव पूर्ण करते. फक्त एक आणि एकच धाव मिळेल. 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. सिंगल डबलने तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकत नाही. आता मात्र चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. 4 चेंडू 20 धावांची आवश्यकता. धनाजीकडे ती क्षमता आहे. इम्पॉसिबलला आता पॉसिबल त्याला करून दाखवावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. पूल केलेला आहे, क्षेत्ररक्षक झेल टिपतोय, बिग विकेट. धनाजी बाद होतोय, खेळी संपुष्टात. बघा विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते, कारण विकेट खूप किमती विकेट होती धनाजीची. 3 चेंडू 20 धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय दिनेश. पुन्हा एक सज्ज होतो बॉलिंग मार्कवर महेश. पूल करण्याचा प्रयत्न, बॅटवर चेंडू हवा तसा घेता आला नव्हता. बघूया धावबादची संधी निर्माण झालेली आहे तिथे आणि निश्चितच वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन लावलेला नाही. यस, बेल्स ऑफ केले नव्हत्या. शेवटचे 2 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. आता मात्र हे 2 लिगल चेंडू टाकावे लागतील महेशला. हलक्यात आणि चेंडूला टॅप केलाय, एक धाव पूर्ण करते बॅटर. आणि आता मात्र या सामन्यामधील चुरस निघून गेलेली आहे. एकतर्फी सामना, 19 धावांची आवश्यकता. अंतिम चेंडू, इंटरेस्ट निघून गेलेला आहे. त्याला जयदुर्गा टेमकर पण आपण नाणेफेक करण्यासाठी या व्यासपीठासमोर तुम्ही पूर्व तयारीला लागा. जयदुर्गा टेमगरपाडा. 1 चेंडू 19 धावा. महेश तयार बॉलिंग मार्कवर. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. डाऊन द लेग स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 चेंडू आणि 18 धावा. जी आवश्यकता सामना जिंकण्यासाठी लिगल बॉल टाकावा लागेल. हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू गुडलेन स्पॉटवर उसळला आणि
लवकरात लवकर यायचे आहे. जयदुर्गा टेमगरपाडा आणि स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली असा हा चौथ्या दिवसामधला शेवटचा सामना टॉस करण्यासाठी मी अध्यक्ष धनंजय जी गवळी मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन, कार्याध्यक्ष देवानंद पाटील, सरचिटणीस गिरीश पाटील आणि मुख्य सल्लागार भरत देवळीकर, प्रकाशदादा म्हात्रे, उपाध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी यांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस आम्ही संपन्न करणार आहोत. चला या ताडाली संघाचा संघनायक ही टॉस चौथ्या दिवसामधला हा शेवटचा सामना जयदुर्गा टेमगरपाडा आणि स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली अशी ही चकमक प्रेक्षकांना बघायला मिळेल. त्याचे टॉस काटा आलेला आहे. नाणेफेक संपन्न झाली. नाणेफेक जिंकले स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली संघ कर्णधाराने. मान्यवांना विनंती करते व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हा. तर सत्यवान फक्त निर्णय सांगायचा वेळ खूप कमी आहे आपल्याजवळ. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले जयदुर्गा टेमगरपाडा संघाला. मी आपल्याला घेऊन येतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. दरम्यान बघा इथे गोपालने आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार डेडिकेट केलेला आहे, तो म्हणजे धनंजय यास. धनंजय आपण पुढे यायचं आहे. धनंजय आपण पुढे यायचं आहे. मोठ्या मनाने अगदी त्यांनी सांगितलेलं आहे की माझा जो सामनावीराचा पुरस्कार आहे तो माझ्या जोडीला जो फलंदाज आला होता त्यांनी देखील मला महत्वाची साथ दिली आणि म्हणून मॅन ऑफ द मॅच त्याला सुपूर्द केलेली आहे. संघामध्ये अगदी एकोप आपल्याला पाहायला मिळतोय ताडाली या संघामध्ये. आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत व्यासपीठा विराजमान गिरीश पाटील उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण हा पुरस्कार द्यायचा आहे जो आम्हाला भरतजी देवळीकर साहेब त्यांनी दिलेला आहे. ही आकर्षक ट्रॉफी आपण पाहत आहे. खरं तर हा मॅन ऑफ द मॅच गोपाळचा होता पण त्यांनी डेडिकेट केलेला आहे. त्यांनी सांगितलं की माझं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण धनंजयला द्यायचा आहे. त्यानंतर थंडगार पेय देखील आहे, तो देखील भरतजी देवळीकर साहेब आपणास विनंती असेल आपण तो द्यायचा आहे. आणि ही पाण्याची बॉटल देखील द्यायची. धन्यवाद. पुढच्या मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा. फिल्डिंगची विभागरचना ही त्वरित लावायची आहे कारण बघा 4:45 झालेले आहेत. या मैदानावरील अंधार फार लवकर येत असतो. त्या अनुषंगाने आपण या सामन्यामध्ये आम्हाला सहकार्य करायचं आहे. आजच्या दिवसातली अंतिम लढत एका बाजूला जयदुर्गा टेमगरपाडा तर दुसऱ्या बाजूला ताडाली संघ आहे. सलामीची जोडी लवकरात लवकर आपण पाठवायची आहे. तसेच 12 मॅन देखील आम्हाला पाठवायचे आहेत. तसेच जयदुर्गा टेमगरपाडा आपण कोणता वेळ न घेता सामना चालू करायचा आहे कारण त्यानंतर तुम्हाला फलंदाजी करायची आहे हे लक्षात असू द्या. 12 मॅन देखील पाठवायचे विनंती असेल. 12 मॅन पाठवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. टीम स्वर्गवासी रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली संघाची. धनंजय आणि गोपाल मॅचला आपण सुरुवात करत आहोत. दोन्ही संघाचे आपण देत आहोत शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. धनंजय आणि गोपाल
गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज, पहिलं षटक हाताळण्याकरता राम आपल्याला पाहायला मिळते. आणि हा सामना ट्रॉफीस पात्र आहे. जो जिंकणार तो ट्रॉफी करता पात्र होणार. त्याच्या नावी एक ट्रॉफी मात्र 100% दिली जाणार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. मॅचला आपण करूया सुरुवात. दोन्ही टीमना आपण शुभेच्छा देत आहोत. आजच्या दिवसातली अंतिम लढत. पहिला चेंडू वॉटरमॅनचा यावेळेस उपयोग केला जातोय. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आणि अखेरकार फलंदाज एका धावेने ऑन दी मार्क झाला. संघाचं श्री गणेश झालं. तडारी संघाचं एका धावेने. गोलंदाजी राम करतोय. पहिला चेंडू त्याला आपण पाहिला. एक धाव त्याने खर्च केली. यावेळी सर्वात चांगला प्रहार डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग करण्याकरता. एकच धाव इथे मिळेल. शुभ सकाळ सर्वांना. जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव शुभ कार्ये सुसर्वदा. सर्वप्रथम श्री गणेशाला वंदन करूया. तसेच तुम्हा सर्वांचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. इनसाइड आउटचा फटका यावेळेस टायमिंग प्रॉपर नव्हतं. मंगळले शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. हॅलो 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 हॅलो. वेलकम सुस्वागतम. दमन नगरीमध्ये आपण करूया सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक विकेटचं पतन झालेलं आहे. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाज राम तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला. चेंडू वळण घेतोय. डीप मध्ये योगेश आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्यानं केलं आणि एका धावेवरती आता मात्र फलंदाज आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची यावेळेस समाप्ती होत आहे. धावसंख्या आपण पाहिली 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं संपलेले. धावसंख्या आपल्याला 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरता गोलंदाज जग्गू आला मैदानाच्या आतमध्ये. समोर जाईल बॅटर गोपाल.
जोरदार प्रहार करायचा होता यावेळेस बाटची ओतली कडा चेंडू वेगाने निघून झाला डीप स्ट्राइक कव्हरला एक पूर्ण झाली दुसरीचा प्रयत्न आणि अखेरकार या प्रयत्नामध्ये फलंदाज यशस्वी राहिला कारण जग्गूला बेल सोडवता आला नाहीये कारण चेंडू अखेर त्याच्या हातानंतर लागल्यानंतर एसट्या उडवला त्याला मात्र अपयश आलं 2 धावा पूर्ण झाल्या धावसंख्या डबल डिजिट मध्ये आहे 1 ओव्हर 11 धावा यावेळेस धावफलकावरती पाहायला मिळतात दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता जग्गूवाला पहिल्या चेंडू होतानी ऑन साइडला चांगला फटका निघून जाणार सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय बिग 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 षटकार सुंदर फटक्याची सजावट झाली षटकार इथे पाहायला मिळाला फलंदाज गोपालच्या बॅटमधून हा षटकार येतोय धावसंख्या 17 झालेली आहे दुसरं षटक मार्गस्थ असताना दुसऱ्या चेंडूवरती यावेळेस चांगला फटका सजवला 17 समोरच्या दिशेमध्ये ड्राइव्ह करत असताना चेंडू निघून चाललाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये शैलेश तिथे आहे फिकी चांगली पाहायला मिळाली एक पूर्ण झाली दुसरीचा प्रयत्न दोन धावा इथे व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यामध्ये फलंदाजाला यश मिळालं 2 धावा इथे झाल्या पूर्ण अंतिम क्षणी यावेळेस दिशा दाखवली चेंडू निघून चाललाय खाली क्षेत्र आहे यावेळेस देखील 4 धावा मिळणार का यस डेफिनेटली चेंडू निघून जाणार सीमा पार हा कलात्मक चौकार गोपाल को रोकना बहुत ही मुश्किल हो रहा है आज के दिन में बहुत ही प्रभावित किया है गोपाल ने और क्या खेल खेला है आज के दिन में और उस दिन के दिन में जिंकणारा संघ नक्कीच ट्रॉफीस पात्र असेल आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा होता फटका फसतोय फलंदाज देखील पडतोय नाखेलकार सेफ लँडिंग इथे पाहायला मिळाली मनोज गुळवीने चांगले प्रयत्न केले चेंडूवरती येण्याचे परंतु अखेरकार धावगती मनोज गुळवी थोडीशी मागे राहिली आणि या संपूर्ण खेळामध्ये फलंदाजाने बाजी मारली 1 धाव पूर्ण केली चांगलं क्रिकेट यावेळेस ताडाळी संघ साकारतो विशेषतः आपण गोपालचा विचार केला तर ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला राजू सर की आज चांगला खेळ आपल्याला गोपालच्या माध्यमातून पाहायला मिळतोय हा चेंडू चांगला ही लाईन चांगली पाहायला मिळाली पडल्यानंतर आतल्या बाजूला चेंडू झपकन आतमध्ये आला होता फलंदाजाला मात्र हा चेंडू व्यवस्थित खेळता आला नाही निर्धाव चेंडू आला दुसऱ्या षटकाची यावेळेस समाप्ती होतोय 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने यहाँ पर 24 करंट रन रेट यहाँ पर देखें तो 12.00 की गति से यहाँ पर रन जमाते हुए स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताड़ाली आप लोग जो ये मैच देख रहे हैं ताड़ाली वर्सेस जेडी टेमगरपाड़ा बघा आपले सर्व जे पदाधिकारी आहेत मैदानाची पाहणी करताना आपण पाहतोय त्यांना स्क्रीनवर
स्पर्धा जवळजवळ आता अंतिम टप्प्यामध्ये येत असताना, कारण आजपासून नॉकआउट स्पर्धेला बाद फेरीला सुरुवात झालेली आहे. कारण इथे जो हरणार तो नक्कीच त्याचा इथे प्रवास संपणार. निकेतन येतोय. हा चेंडू चांगला, ही लाईन चांगली पाहायला मिळाली. बरोबर फलंदाजाला शफल होताना पाहिलं त्यावेळेस चेंडू बाहेरच्या मध्ये हाताळण्याचं कार्य हे गोलंदाजाने केलं आणि हा चेंडू निर्धावाला. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाज फार सुंदर करतोय, निर्धाव चेंडूंनी करतोय. यावेळेस नाही, यावेळेस बरोबर स्लॉट मध्ये चेंडू पाहायला मिळाला आणि अखेरकार दुसऱ्या फ्लॅट मध्ये जायला उशीर लागणार नाही. हा मिळतोय षटकार. काय सुंदर फटका सजवला गेला. टायमिंग, ताकद, नजाकत तिन्ही गोष्टी एकत्र आल्या आणि जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येत असतात त्यावेळेस हे फटके राजू सर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सजताना पाहायला मिळतात. तो फटका सजवला गेला फलंदाजाने. दर्शक भी काफी आनंद लेते हुए इस मैच का. रन संख्या बढ़ती हुई यहाँ पर 30 रन और अकेले गोपाल यहाँ पर बहुत ही 27 रन पर यहाँ पर खेल रहे हैं, 28 रन पर यहाँ पर खेल रहे हैं. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायचं होतं. यावेळेस टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडू जमिनीला घासत निघून चाललाय. स्क्वेअर लेग एरियामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. नाखेरकार फलंदाजाला आता एका धावेवरती थांबणं गरजेचं आहे. अगदी बरोबर उल्लेख केला. गोपाल आज वन मॅन आर्मीचं काम करतो मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा बॅट आणि बॉलची जुळणी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते त्यावेळेस एक चांगला फटका साकारताना आपल्याला मैदानाच्या गोपाळ पाहायला मिळतोय. आज गोपालच्या पाठीमीमध्ये दैवी साथ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यावेळेस शफल क्रॉस झाले. मोठा फटका खेळत होता. मनोज गुलवीस होता चेंडूवरती येणार पण अखेरकार फलंदाजाला बाद करण्यामध्ये ते इंटरेस्टेड नाहीये. जीवदान मिळालं फलंदाजाला, धाव मात्र मिळाली नाहीये. धावसंख्या इथं स्थिर आहे ती म्हणजे 31. तिसऱ्या ओव्हरचा खेळ इथे मार्गस्थ आणि इथे बघायला गेलो तर 29 धावांवर खेळतोय गोपाल. शफल क्रॉस होऊन मारण्याचा इथे मानस, परंतु लगातारचे 3 चेंडू इथे डॉट खेळतोय सत्यवान. संघासाठी कुठेतरी हे घातक आहे. गोपाल नाखुश आहे नॉन स्ट्राईकला. पुन्हा एकदा सज्जन निकेतन. पुन्हा एकदा चेंडूवर टॅप केलेला आहे. चेंडू होता पॉइंट रिझनला, मात्र एकही तिथे धाव घेत नाहीयेत. अगदी नाखुश आहेत. बघा एक धाव महत्त्वाची असते मॅचमध्ये. एक धाव. गोपाल स्वतःवर विश्वास इथे ठेवतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये लगातारचे 4 चेंडू इथे डॉट केलेले आहे सत्यवान. दिस इज नॉट गुड क्रिकेट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 31. धावसंख्या होती ते 31. बघा एका ठिकाणी मॅचला गेलो, पहिल्याच चेंडूवर चौकार मारला आणि परत विचारतो की स्कोर किती झाला. 4च झाला असेल ना. पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यावर होतात असे किस्से कधी कधी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 31. शैलेश होते अंतिम षटक घेऊन. तू पण दुश्मन आहे. पुन्हा एकदा इथे आणि इथे बघा फलंदाज बाद होतोय. अपील धरून इथे उचललेला आहे पंचांनी. महेशला इथे संधी दिली जाते. कारण बघा अंतिम स्लॉग ओव्हर आणि इथे स्लॉग ओव्हरमध्ये जेवढ्या जास्तीत जास्त धावा येतील
त्या फायदेशीर ठरतील. महेश येतोय नवीन फलंदाज. अतिशय महत्त्वाचा सामना आहे हा दोन्ही संघांसाठी. शेवटचं षटक घेऊन येतो शैलेश. अतिशय सुंदर वातावरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बघा धावसंख्येने ना तो मला तरी वाटतं ना कुठेतरी ब्रेक लागलेला आहे, पण तो पुन्हा एकदा वाढवायला लागेल. कारण धावा जर तुम्हाला जास्त समोरच्या संघाला जर लक्ष ठेवायचं असेल तर. शैलेश पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका, आणि काय फटका केलेला आहे तिथे महेशने. मिळतील 4 धावा. आणि क्रिकेट खेळच असा आहे योग पायकर की चौकार आणि षटकार बघण्यासाठीच प्रेक्षक येत असतात. गोलंदाजाला तेवढा महत्त्व नाही क्रिकेटमध्ये. बघा एक मॅच आठवते मला, साऊथ आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया. तब्बल 438 लक्ष होतं आणि ते देखील पार केलं होतं साऊथ आफ्रिका या संघाने. एकदा चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षक येतात आणि वाडा कॅच बाय मनोज गुलवी. अजूनपर्यंत बघा फिटनेस आय थिंक 50+ आहे खेळाडू हा. आणि कॅच बघितली तर 16वा मुलगा घेतो की काय 16 वर्षाचा असं वाटतंय. बघा एक मी आता थोडीशी माहिती सांगितली होती की 438 धावांचे लक्ष पार केलं होतं साऊथ आफ्रिका या संघाने. आणि ICC जे बोर्ड आहे क्रिकेटच्या जगामध्ये त्यांनी त्या वनडेला सर्वोत्कृष्ट वनडे म्हणून घोषित केलं. वनडेचा सामना त्या सामन्याला घोषित केलं होतं की सर्वोत्कृष्ट जर सामना कुठला असेल ODIमध्ये तर तो सामना साऊथ आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया. योगेश येते नवीन फलंदाज. आणि जेव्हा ओपनिंग घेतली ना तो सामना जिंकल्यानंतर हर्षल गिफची, की तो स्वतः म्हणाला की मी नशेमध्ये बॅटिंग करत होतो. मारायचं ऑनला पण जायचं ऑफला, मारायचं ऑफला पण जायचं ऑनला. आणि तब्बल 175 धावा त्यांनी केल्या होत्या त्या मॅचमध्ये. जेव्हा मीडियाने ओपनिंग घेतली होती ना तेव्हा त्यांनी खरं खरं सांगितलं होतं मनामधलं. पुन्हा एकदा चेंडू ऑफ ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. शैलेशाचा नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय. नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय शैलेशाचा. धावसंख्या स्थिर. पुन्हा एकदा चेंडू पुढे येऊन मारलेला आहे. हाय योगेश. षटकाराची आवश्यकता होती, कारण जर स्कोरबोर्ड वाढवायचा असेल तर. धावसंख्या होती ती 41-41. अजून एखादा जर मोठा फटका आला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं कठीण जाईल. मात्र याउलट विचार केला तर एक डॉट काढावा लागेल आता शैलेशाला. पुन्हा एकदा जागेवरून मारलेला फटका, आणि बघा तिथे अगदी जम्पिंग केली होती मात्र तिथे जातात 6 धावांसाठी षटकार. चेंडू 47. योगेशला थांबवलं होतं मात्र मी थांबलो, त्याचं प्रत्युत्तर आता दिलेलं आहे त्यांनी. 2 चेंडूंमध्ये 12 धावा त्यांनी पटकवल्या. चांगलं क्रिकेट आपल्या संघाला अगदी आता मित्र म्हणजे सुस्थितीमधून मध्ये नेऊन ठेवलेलं आहे योगेशने. धावसंख्या झाली ती 47 आणि 48 धावांचं लक्ष असेल. प्रति षटकाचा विचार केला योग तर 12.00च्या गतीने धावा जमा कराव्या लागतील JD टेमगरपाडा या संघाला. आणि हे 2 शेवटचे षटकार जे आहेत राजू सर ते कुठेतरी अंतिम क्षणी आता मात्र टेमगरपाडा संघाला डोकेदुखी ठरू शकतात. कारण हे 12 धावा 2 चेंडूवर खर्च झालेले आहेत आणि अशा प्रकारे पहिला डाव समाप्त झाला. पहिल्या डावाच्या अखेरीस आपण धावसंख्येचा विचार केला तब्बल 47 धावा या लागलेल्या आहेत. येणारे आता 24 चेंडू आणि 48ची गरज असणार. परंतु हे विसरून चालणार नाही आपल्याला की समोरच्या संघामध्ये चांगल्या खेळीचा भरणा आहे. बऱ्याच आपण मॅचेस असं पाहिलेले आहेत की कठीण परिस्थितीतून त्यांच्या फलंदाजाने ती
मॅचेस जिंकलेल्या आहेत. पण पाहूया तो खेळ आता मात्र पुन्हा एकदा साकारला जाणार का. दुसरी इनिंग चालू होण्याकरता थोडासा वेळ लागणार. दरम्यान मी इथून आराम घेतोय. पुढच्या इनिंग करता मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे सिनियर कॉमेंटेटर जयवंत पाटील. चौथा दिवस आणि चौथ्या दिवसामधला हा शेवटचा सामना जयदुर्गा टेमगरपाडा आणि स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली या दोन संघांमधील लक्ष्य 48 धावांचं पार करावं लागेल. ट्रॉफीस पात्र असणारी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. जो जिंकेल त्याला एक ट्रॉफी निश्चितच लागू होईल. पण सामना कोण जिंकणार, टेमगरपाडा की ताडाली? 12.00 ची सरासरी ही गाठावी लागेल प्रति षटकामागे हा सामना जिंकण्यासाठी. चला मी जी जोडी खेळपट्टीवर मनोज आणि त्याला साथ देण्यासाठी शैलेश, चला स्पीडअप करा, चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. आघाडीचा गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग मार्कवर फ्रंट लाईन गोलंदाज मिस्टर सत्यवान चौधरी. हे पॉवर प्लेचे षटक. बघूया शेवट कोण गोड करते. लास्ट इव्हनिंग मॅच डे 4 दमन टूर 2024. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. कधी कधी व्हाईट बॉल वाचवण्यासाठी अशा प्रकारचा जोरदार अपील केला जातोय पंचांवर. पण पंच बघा चांगला निर्णय आला. लेगस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता. एक धाव धावपलकावर जोडली जाईल. अवांतर धावसंख्येनिशी धावसंख्येचा शुभारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा सत्यवान तयार बॉलिंग मार्कवर. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. ही लाईन चांगली आहे. फलंदाजाला ओळखून चेंडू टाकला होता सत्यवानेने. चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती. खूप चांगला चेंडू टाकला होता सत्यवानेने. दोन्ही संघांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सामना जिंकावाच लागेल. पण जिंकणार कोण, यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर सत्यवान. क्लीन बॉल. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. त्रिफला बाद. मनोज बाद होतोय. जयदुर्गा टेमगरपाडा संघाला मोठा धक्का मनोजच्या रूपामध्ये. अगदी धीम्या गतीने चेंडू टाकला होता. हे पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. बलून डिलिव्हरी होती पण चेंडूचा खरपूस समाचार घेता आलेला नाही.
एष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू त्रिफलाबाद स्वरूपामध्ये पहिला बॅटर बाद होते म्हणून 0वर 1 धाव धावफलकावर आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना संदीप. पहिला विकेट घेतल्यानंतर मात्र मनोधैर्य वाढलेलं आहे गोलंदाज सत्यवान याचं. पण जयदुर्गा टेमगरपाडा संघाचा आपण जर विचार केला तर या संघाने देखील अतुलनीय कामगिरी केली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. त्यांचा परफॉर्मन्स देखील दमदार राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये. दोन्ही संघांनी मात्र या स्पर्धेमध्ये खूप कमालीचा खेळ केलेला आहे. आणि आता मात्र दोन मातब्बर आणि बलाढ्य संघांमधील सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. आज की शाम किसके नाम. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे सत्यवान. बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर दी स्टंप. समोर जाईल संदीप. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू व्हाईट बॉल आला त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक. निर्धाव चेंडू 1 धाव धावफलकावर. आज खेळपट्टीचा आपण जर विचार केला तर खूप टणक खेळपट्टी झालेली आहे. हलकेसे क्रॅक देखील आलेले आहेत खेळपट्टीला. अधूनमधून गवत देखील विकेटवर बघायला मिळते. पुन्हा एकदा सत्यवान. अजून एक अप्रतिम चेंडू. काय गोलंदाजी करतोय. जबरदस्त अफलातून गोलंदाजी करतोय. सुपर बॉलिंग बघायला मिळते पहिल्या षटकामध्ये सत्यवान याची. फलंदाजीमध्ये त्याने निराशाजनक कामगिरी केली पण त्याची भरपाई करताना आता गोलंदाजीमध्ये जबरदस्त गोलंदाजी करतोय. या महत्त्वाच्या सामन्यामध्ये सत्यवान संघाचा कर्णधार पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कवर समोर जाईल संदीप पाटील. धावांसाठी खूप स्ट्रगल करतोय. धावांसाठी चाचपडताना खेळपट्टीवर. मिस टाइम फटका. लिडिंग एज. क्षेत्ररक्षक झेपावतो. तू नाही मी नाही. चेंडू धरणीला दान. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तिथे काय घडलंय पाहूया. 2 धावा पूर्ण. सुरुवातीला 2 क्षेत्ररक्षक जरूर झेपावले होते झेल टिपण्यासाठी. तू मी होत असताना बघितला आपण. चेंडू बरोबर 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध पडला. 2 धावा पूर्ण करते संदीप. धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 3. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप भेदक आणि घातक गोलंदाजी करतोय. तिखट आणि जालिम मारा. जी सुरुवात हवी होती टेमगरपाडा संघाला ती सुरुवात मनोजची विकेट गेल्यानंतर काहीसा दबाव बघायला मिळतोय. दबावाला झुगारून खेळ सादर करावा लागेल संघाला विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर. आडव्या बॅटनं ऑन साइडला चेंडू जाते शॉर्ट लेगला. क्षेत्ररक्षक दक्ष तिथे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. 2 धावा पूर्ण. बघूया एक्झॅक्टली तिथे काय घडले. वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. 2 धावा तर पूर्ण केल्या होत्या. फलंदाज बाद होतोय शैलेश. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये शैलेशला मैदान सोडावं लागेल. दुसरा फलंदाज बाद होतोय. धावा धावफलकावर 5 असताना हा दुसरा जबरदस्त मोठा आदरा. आता मात्र जग्गूला कमाल आणि धमाल करून दाखवावी लागेल ह्या महत्वाच्या सामन्यामध्ये. मोठ्या सामन्याचा दबाव निश्चितच बघायला मिळतो दोन्ही संघांवर. मोठ्या सामन्यांचा दबाव झेलताना अनेक स्टार खेळाडू हे निष्प्रभ ठरलेले आहेत. अनेक उदाहरणं देता येतील. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर 5. गडी बाद झालेले आहेत 2. 43 धावांची आवश्यकता. शेवटची 3 षटक 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. सामन्याला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा 12.00 ची सरासरी होती. आता आस्किंग रन रेट हे वाढलेलं आहे. गोपाल गोपालने मात्र आजच्या दिवसामध्ये कमालीची कामगिरी केलेली आहे आपल्या संघासाठी. खूप जबरदस्त त्याचा परफॉर्मन्स बघायला मिळते. योगेशने देखील लाजवाब खेळ सादर केलेला आहे. महेशचा विचार केला तो देखील
आज फोकस प्लेयर राहिला. असे काही निवडक खेळाडू आजचा दिवस अक्षरशः गाजवला त्या खेळाडूंनी. 18 चेंडू 43 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. स्पीडअप करा, चला वेळ जास्त घेऊ नका मित्रांनो. इथे अंधार लवकर होत असतो कारण बॅड लाईटचा कोणालाही व्यत्यय येणार नाही याकडे आपण लक्ष द्या. आणि त्या अनुषंगाने आपण खेळाला सुरुवात करणार आहोत. गोपाल तयार होते बॉलिंग मार्कवर दुसऱ्या षटकासाठी. स्टेप मध्ये चुकतोय, पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. 43 धावा बनवाव्या लागतील इथून. खेळपट्टीवर जग्गू आहे, त्याच्याकडे चांगली क्षमता आहे, मोठे पटके तो खेळू शकतो. संदीप पाटील आता स्ट्रायकिंग एंडला. चेंडूला कट केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. जबरदस्त फिल्डिंग. तिथे काय घडले पाहावे लागेल. फलंदाज हिट विकेट बाद होतोय. आम्हाला इथून दिसलं नव्हता, निश्चितच फलंदाज हिट विकेट बाद झालेला आहे. आणि अशा प्रकारे अजून एक धक्का जयदुर्गा टेमघर पाडा या संघाला. धावा धावपलकावर कायम आहेत 5 आणि गडी बाद झालेल्या 3. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. हे पाहतो आपण, पाय लागला होता स्टंपला आणि बेल्स ऑफ झाले. अशा प्रकारे संदीप देखील बाद होते. न्यू बॅटर निकेतन, सर्वात भरोशाची जोडी खेळपट्टीवर निकेतन आणि जग्गू. गोपाल पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. निकेतनने देखील खूप चांगला खेळ केलेला आहे आपल्या संघासाठी या स्पर्धेमध्ये. सांघिक खेळ अत्यंत महत्वाचा असते. कुठल्याही चॅम्पियन पदाला तुम्हाला गवसणी घालायची असेल तर कुठल्याही स्पर्धेमध्ये. जोरदार अपील केला होता. प्ले अँड मिस. इन स्विंगर बॉल, इन कटर डिलिव्हरी होती, झपकन आतमध्ये येणारा. धावा मात्र धावपलकावर स्थिर 5. पुन्हा एकदा गोपाल. चेंडूला ऑन साइडला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक दीपक आहे. चेंडूला उचलणार, फेकणार. फक्त निकेतनला एकच धाव मिळेल. पूर्णपणे बांधून ठेवलेल्या, जखडून ठेवलेल्या धावांसाठी वंचित ठेवलेला आहे. पण आता ती साखली तोडावी लागेल. ह्या 2 फलंदाजांना विजयापर्यंत आपल्या संघाला घेऊन जायचं असेल तर पुन्हा एकदा फ्लिकचा फटका बघायला मिळतोय. आउटफील्ड मध्ये चांगले क्षेत्ररक्षण दीपक द्वारा फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे जाताना धावपलकावर 7. एका धावेंनी निश्चितच आता मात्र काही फरक पडणार नाही. स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली या संघाला. गोपाल पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. खूप चांगली भेदक गोलंदाजी तो करतोय. दुसऱ्या षटकामध्ये चेंडूला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक दक्ष, चांगले क्षेत्ररक्षण महेश द्वारा. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 8. सिंगल डबलचा सध्या खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून आता हवाई मार्गाचा अवलंब करावा लागेल. एअर स्ट्राईक करावी लागेल. जम्बो सिक्सर ठोकावे लागतील. ये लगाया, पण क्षेत्ररक्षक योगेश, हो हो हो, सो एलिगेट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक अ वाव, व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद. अफलातून झेल, आजच्या दिवसामधील सर्वोत्कृष्ट झेल योगेश याने टिपलेला आहे. एक हात का कमाल. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. जबरदस्त झेल. एक क्षण असा वाटला होता चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. हो हो हो, जबरदस्त झेल. खेळ संपुष्टात आला. बिग विकेट. फलंदाज बाद होते. जग्गूच्या खेळीचा अंत झाला. अशा प्रकारचे झेल 40+ क्रिकेटमध्ये खूप कमी वेळेला बघायला मिळतात. धावा धावपलकावर आहेत 8. 2 षटकांच्या अखेरीस 8 धावा धावपलकावर. गडी बाद झालेल्या 4. शेवटची 2 षटकं 12 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवाव्या लागतील. इथून 40. 20च्या सरासरीने आता धावा ह्या जोडाव्या लागतील. हो यस, स्कायची आठवण झाली. सूर्यकुमार यादव यांनी अशा प्रकारचा झेल टिपला होता. वर्ल्ड कप T20चा जो होता 2024ला भारताने जिंकला. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून टर्निंग पॉइंट ठरला आणि भारताने विश्वचषक T20चा दुसरा जिंकला. कारण पहिला वेळेला वर्ल्ड कप महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने जिंकला होता 2007ला.
न्यू बॉलर नेम मिस्टर दीपक. 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. निकेतन खेळपट्टीवर आहे. योगेश 2 भरोश्याचे खेळपट्टीवर खेळाडू आहेत. 12 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. ठोक डालो 12 चेंडू 40 धावा. फ्लिकचा फटका. क्षेत्ररक्षक गोपाल. तिथे काय घडले पाहावे लागेल. सूर मारली होती. चेंडू हातामधून निसटला होता. चेंडू अडवण्यामध्ये यश आलं गोपाल याला. आणि अशा प्रकारे निकेतन 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्या पुढे जाणार. धावफलकावर 10. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. 11 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवावे लागतील 38. गणित लगेच तयार असतं आमचं. दीपक सोडून दिलेला आहे चेंडूला. कुठल्याही प्रकारची बॅट चालवली नव्हती. फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही. चेंडू निर्धाव. आता दबाव बघायला मिळतोय जयदुर्गा टेमगरपाडा या संघावर. 10 चेंडू 38 धावांची आवश्यकता. स्विंग केलाय चेंडूला. आउट ऑफ द पार्क होतंय की नाही बघायचं. अजून एक झेल. व्हॉट अ कॅच. महेशने झेल टिपला. अजून एक गडी गारद होतोय जयदुर्गा टेमगरपाडा संघाचा निकेतन. काय फिल्डिंग बघायला मिळते. जबरदस्त फिल्डिंगचा नजारा बघायला मिळते स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली संघाकडून. पाहूया आपण रिप्ले मध्ये. एक क्षण असा वाटला होता की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पण हे पाहू शकता तुम्ही रिप्ले मध्ये. अफलातून झेल. दहा धावा धावपलकर. 10 रन बने जबकि विकेटें गवाई 5. 5 विकेटें गवाई 10 रन बने जबकि ये तीसरा ओवर चलता हुआ. फिर एक बार गेंदबाज मुड़ते हुए. ये देखिए बहुत अच्छा स्ट्रोक खेला है. वहां पर फील्डर मौजूद है. अच्छी फील्डिंग. दूसरा रन पूरा किया बल्लेबाज ने. स्कोर फ्लिक किया. वहां पर 1 रन आसानी से पूरा किया. दूसरा रन लेना चाहते लेकिन खतरे को महसूस. दूसरा रन लेना चाहते लेकिन खतरे को महसूस किया. सिर्फ और सिर्फ 1 रन पूरा किया जालिंदर ने. स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन. 7 गेंदें बची है. 35 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. फिर एक बार गेंदबाज तैयार. दीपक. सामने बल्लेबाज होंगे योगेश. ये भी लंबे लंबे हिट खेल सकते बल्लेबाज. इन आउट बहुत लंबा हिट लेना चाहते थे. इनसाइड आउट शॉट खेलना चाहते थे लेकिन वहां पर फील्डर मौजूद. सिर्फ और सिर्फ 1 रन मिलेगा. इस 1 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन. 3 ओवर की समाप्ति. 14 रन बने. अभी भी जीतने के लिए आखिरी ओवर बचा है. कुल रन चाहिए 6 गेंदे 34 रन. नामुमकिन को मुमकिन करना होगा यहाँ से इस मुकाबले को जीतने के लिए. इम्पॉसिबल को पॉसिबल करना होगा इस मुकाबले को जीतने के लिए. टीम जयदुर्गा टेमगरपाड़ा को आखिरी ओवर 6 गेंदे 34 रन. अंतिम ओवर लेके आए गेंदबाज महेश और उनके सामने होंगे बल्लेबाज योगेश. कोई करिश्माई बल्लेबाजी होगी ऐसे राजू पाटिल. महेश की ये पहली गेंद चौथे ओवर की. इनसाइड आउट शॉट खेला था. वहां पर फील्डर मौजूद है. 1 रन आसानी से पूरा किया. खराब फील्डिंग. दूसरा रन लेना चाहते. 2 रन आसानी से मुकम्मल किए वहां पर बल्लेबाज योगेश ने. स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन. अभी भी जीतने के लिए कुल रन चाहिए 32 जबकि गेंदे बचे 5. 5 गेंदे 32 रन. फिर एक बार गेंदबाज महेश तैयार. ये लीजिए गेंद आसमान में और ये देखिए कैच को उस अंजाम दिया. लपक लिया कैच आसानी से. कॉट एंड बोल्ड. और एक विकेट गवाई वहां पर जयदुर्गा टेमगरपाड़ा टीम ने. स्कोर अभी भी रुका हुआ है. गाड़ी अटक गई. 16 रन
अब गेंदे बची है 4 और रन चाहिए 32। चार गेंदे 32 रन। नए बल्लेबाज राम को करना होगा अच्छा काम। 4 गेंदे 32 रन। जीत की दहलीज पर अब टीम ताड़ाली। फिर एक बार गेंदबाज महेश, बैट का मोटा सिरा लेती हुई गेंद जा रही है थर्ड मैन सीमा रेखा के बाहर। 4 रन। इस 4 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन। अभी भी 28 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए, जबकि गेंदे बचे 3। फिर एक बार गेंदबाज महेश मुड़ते हुए राइट आर्म ओवर द विकेट। उनके सामने होंगे बल्लेबाज राम। गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं। गेंद डॉट बॉल जाती हुई अच्छी गेंद थी, वहां पर बल्लेबाज को चकमा दिया। अभी भी कुल गेंदे बचे आखिरी 2, रन चाहिए 28। फिर एक बार अच्छा स्ट्रोक, वहां पर फील्डर मौजूद, सिर्फ और सिर्फ 1 रन मिलेगा। इस 1 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन। आखिरी गेंद और पुल किया। गेंद जा रही सीमा रेखा के बाहर। 4 रन और इसी के साथ इस मुकाबले को जीत लिया रामू सेठ प्रतिष्ठान ताड़ाली टीम ने। मेनी कॉन्ग्रेचुलेशन, कॉन्ग्रेचुलेशन, कॉन्ग्रेचुलेशन। हार्ड लक जय दुर्गा टीम गरबाडा सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे। स्वर्गीय रामू शेठ प्रतिष्ठान ताड़ाली या संघाने हार्दिक अभिनंदन, कॉन्ग्रेचुलेशन। चला तर सामनावीराचा पुरस्कार आम्ही या सामन्यामधून देणार आहोत। पुन्हा एकदा गोपाल मामा, तर गोपालला आम्ही सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत, ज्याने खूप दमदार खेळ सादर केला या सामन्यामध्ये। 29 धावा आणि तसेच 2 विकेट, अष्टपैलू कामगिरी करणारा गोपाल या सामन्यामधील सामनावीर। उद्या पहिला सामना होईल गावदेवी